तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय? मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन. आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती. निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट. ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर. माथेरानमधलं सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स, मॉकटेल आणि स्नॅक्स बार, सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका. हॉटेल प्रीती माथेरान. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. नमस्कार, मी विकास मिरगडे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भात. पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे ऐरणीवर खूप आलेला दिसून येत आहे. अनेक लोकांकडून किंवा राजकीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात वसुली, बिल्डर लॉबी सक्रिय झालेले आहेत. बोगस बिल्डरांचा सुद्धा नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भरणा झालेला आहे. याच अनुषंगाने आपल्यासोबत महिला नेत्या ज्या आहेत, भाजपच्या आक्रमकपणे अभ्यास करणारे आणि प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणाऱ्या मंगला घरत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकी भाजपामध्ये काय चाललंय आणि नवी मुंबईमध्ये काय चाललंय याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. मॅडम, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. विकासनामामध्ये सध्या काय चाललंय भाजपमध्ये? काय नाही, भाजप हा सगळ्यात असलेला सुखी पक्ष असं नवी मुंबईमध्ये एकंदरीत राजकारण आहे. आमच्याकडे 2 दिग्गज आमदार आहेत. आमचे लोकनेते गणेशजी नाईक तर म्हणजे मंत्री आहेत आणि आमच्या पक्षाला एकंदरीत सुगीचे दिवस सध्या आलेले आहेत आणि आमचा पक्ष अजून येत्या काळामध्ये आणखीन मोठ्या जडणघडणीतून आणखीन चांगल्या पद्धतीने वेगवान प्रगती करतोय. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका 4 महिन्यानंतर घ्या किंवा 4 महिन्यात घ्या असं न्यायालयाने सरकारला सांगितलं. तयारी गेल्या वेळेला थोडक्या मताने तुम्ही पराभूत झाला, तयारी झाली, तयारी होते का, तयारी करायची की नाही त्यावेळेला? कसं आहे ना, ह्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ती परीक्षा आहे आणि परीक्षेची तयारी ही 100% कधीच पूर्ण होत नसते. पण आम्ही तो अभ्यास सातत्याने आणि त्यासाठी लागणारं काम जे आहे ते आम्ही सातत्याने म्हणजे लोकांमध्ये जाणं, लोकांच्या समस्या जाणून घेणं, एकंदर नवी मुंबईसाठी काय आवश्यक आहे त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करणं आणि लोकांच्या गरजा पूर्ण करणं यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो, लोकांमध्ये राहत असतो आणि लोकांच्या समस्या जितक्या जास्त सोडवता येतील तितक्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. पण सध्या भाजपामध्ये नाराजी नाट्य आहेत, काही लोक येत आहेत, काही जात आहेत. मग एक कार्यकर्ता काम करत असताना कुठेतरी मनाला अरे नेमकी करायचं कुणाचं? सगळं तुमच्यासारखे प्रामाणिक काम करण्यामध्ये कुटुंब म्हणा किंवा कुचकाम म्हणा होते, मग नेमकी झेंडा कुणाचा घ्यायचा? नाही, असं ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं तर आमच्यासारखे जे प्रामाणिक काम करणारी लोक आहेत त्यांचं असं म्हणता येणार नाही की कुचंबना होते, कारण आम्ही पक्षासाठी काम करतोय आणि जो पक्षासाठी काम करत असतो त्याचं म्हणजे असतानाच भाजप हा पक्ष नेता दृष्टिकोन ठेवून चालणारा नाहीये. आम्ही त्यामुळे आमचं पक्षाचं जे काम आहे ते आम्ही इमानदारीने करतो. त्यासाठी जर कोणी रागवत असेल किंवा हे करत असेल तर आम्हाला त्याचा विचार करण्याची तशी गरज नाहीये, कारण आमची दखल पक्ष घेतोय आणि अनुषंगाने पक्षश्रेष्ठी घेतायत या गोष्टीवरती आमचा ठाम विश्वास आहे. सध्या आपण पुनर्विकासाचा जो नवी मुंबईमध्ये पेव फुटलेले बोगस बिल्डर येत आहेत, लोकांना दबाव टाकताय. तुम्ही अनेक दिवसांपासून या सगळ्या प्रक्रियामध्ये आक्रमकपणे किंवा बिल्डर लॉबी विरुद्ध आक्रमक, सध्या काय लूट होते बिल्डर लॉबीकडून? कारण अनेक पुनर्विकासाचा प्रश्न नवी मुंबईत खूप महत्वाचा बनलेला आहे. नक्कीच हा नवी मुंबईसाठी रिडेव्हलपमेंट हा अतिशय मोठा, महत्वाचा आणि कलाटणी देणारा मुद्दा आहे. कसं झालंय की शासनाने बिल्डर कडून फसवणूक होऊ नये म्हणून रेरा कायदा आणला आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्यानंतर सुद्धा लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळावा, त्यांना त्यांची घरं वेळेत आणि सुनिश्चित पद्धतीने मिळावीत यासाठी कायदा राबवला गेला आणि एक वेगळा GR काढला गेला. त्यानुसार नवी मुंबई रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करण्यात आले. आता सिडकोच्या माध्यमातून जी घरं 35 वर्षापेक्षा जास्त, 30 वर्षापेक्षा जास्त जुनी आहेत ती, किंवा एखाद्या अपघातामध्ये म्हणजे भूकंप झाला आणि पडलं किंवा नॅचरल डिझास्टर मध्ये एखाद्या जर बिल्डिंगला हानी झाली तर त्या दृष्टीने रिडेव्हलपमेंटसाठी शासनाने नवी मुंबईमध्ये परवानगी दिलेली आहे. आता ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर नवी मुंबई हे असताना सुनियोजित शहर आहे, असतानाच त्यांचा स्वतःचा एक विकास आराखडा आता जो आपण बघतोय अजून की बऱ्यापैकी रस्ते, गटारांची व्यवस्था, उद्यानांची व्यवस्था हे सगळं आहे. पण रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली आता काय झालंय, जी प्रक्रिया राबवायला सांगितलेली त्या प्रक्रियेमध्येच राजकीय हस्तक्षेप
म्हणजे ते राजकीय नेते मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी झालेले आहेत. प्रचंड वसुली धंदा सुरू झाला आहे. वसुली धंदा सुरू झालेला आहे. आणि राजकीय नेतेच असं खेदाने म्हणायला लागतंय की सध्या आम्ही सत्तेत असलेल्यापैकीच काही राजकीय नेते त्याचा इतका मोठा विपर्यास करत आहेत आणि ते याला एक असे अतिशय वेगळा बिझनेस म्हणून बघत आहेत. म्हणजे ते त्याला केक संबोधतायत. एखादा जर प्लॉट आहे, एखादा मोक्यावरचा प्लॉट आहे, मग त्या खरोखर त्या प्लॉटवरती असलेल्या इमारतींना रिडेव्हलपमेंटची गरज आहे का ते बघत नाहीत. त्यांना तो कशा पद्धतीने गिळंकृत करता येईल आणि बिल्डरच्या ताब्यात म्हणजे काम सध्या बिल्डर लॉबीकडून सुरू आहे. नक्कीच नक्कीच. कारण ते काय करतात माहितीये का, मागे सुद्धा एक असं हे झालेलं होतं की ते त्या प्लॉटला केक म्हणतात की हम केक तैयार करने के लिए पहले क्या चाहिए, आपको बेस चाहिए. तो बेस क्या है, वो जगह, वो सोसायटी. आणि त्याच्यावरती मग ते काय करतात, त्या असलेल्या कमिटीला ते पूर्ण पैसे देऊन किंवा हे करून विकत घेतात आणि त्यानुसार ते 79A रिडेव्हलपमेंट मधला सगळ्यात महत्वाचा विषय. पण 79A मध्ये त्यांनी काय केलंय, कॉर्पोरेशन प्रमाणे 51% घेतली, जेव्हा की तसं करायची गरज नव्हती. घर, स्वतःचं घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो आणि 51% देऊन तुम्ही काय केलंय, शासनाने काय केलंय की लोकांची एक थोडीशी कुचंबना वाढवली. म्हणजे जे 49% वाले आहेत त्यांना अधिकार नाही का, असं तसं हे होऊन गेलंय. आणि हे आता बरं 51%ची अट घातली आहे. इथं कसं होतंय की 51% अट काय, समजा एखाद्या सोसायटीमध्ये 100 घरं असतील तर त्यातल्या 51% लोकांनी एखाद्या प्रोजेक्टला किंवा पुनर्विकासाला परवानगी द्यावी असं अपेक्षित असतं. पण सर्रास हल्ली तुम्हाला हे नवी मुंबईमध्ये दिसेल की खोट्या पद्धतीने 51%चा हा राबवला जातोय, विषय राबवला जातोय. काय करतात, जेवढे उपस्थित असतील त्यांचे म्हणजे समजा आता 100 घरांपैकी जर 75 ते 80 लोक जर समजा हे असतील, त्या पुनर्विकासासाठी आग्रही असतील किंवा त्या बिल्डरला देऊन आपल्याला स्वतःचं भलं करून घेता येईल असा काहीतरी विचार त्यांच्यावरती थोपवलेला असेल, तर ही एक 60-70 लोक जमवली जातात आणि त्यांच्यामध्येच हे केलं जातं आणि त्याच्यातले 51% घरून ते रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट पास करून घेतात. जेव्हा की तसं नाहीये, अतिशय चुकीच्या मार्गाने हे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट राबवले जातात. बरं, ह्याची परिणिती काय होते, तर पुढे जाऊन हे प्रोजेक्ट बंद पडतात. कारण जे मुळात आडातच नाही ते पोहरात कुठून येईल. बरं, अजून काय केलं जातं, सोसायटी मुळात जी फॉर्मेशन होत आहे, अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन मधून सोसायटी फॉर्म केली जाते. आता त्याच्यातलं पण काय केलं जातंय, हंगामी कमिटी असते. एक सोसायटी तर अशी आहे, माझ्याकडे मी ती केस लढते, हंगामी कमिटीने जेव्हा त्यांना कसलाही अधिकार नसतो, त्यांनी रिडेव्हलपमेंटची कमिटी करून तात्पुरत्या स्वरूपाची कमिटी असताना, त्यांना कोणतेही अधिकार नसताना, कायद्यानुसार हंगामी कमिटी फक्त मेंटेनन्सचे पैसे जमा करणं, वॉचमॅनचा आणि याचा पाण्याचा खर्च वगैरे वीज बिल भरणं एवढाच त्यांना अधिकार असताना त्यांनी सरळ 79A ला ऍप्लिकेशन करून त्यांनी ते करून घेतलं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, आणि आज ते कोर्टात गेलेले आहेत, त्यांना न्याय मिळत नाहीये. कारण बघा कसं आहे, शेवटी कोर्टाचे पण स्वतःचे काही नियम असतात, तत्व असतात. तर ही जी लोकांची फसवणूक चालली आहे राजकीय दबाव तंत्राने, ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि लोकांना खरोखर न्याय मिळाला पाहिजे. पुनर्विकासामध्ये खरोखर लोकांचा किंवा सर्वसामान्यांना फायदा होतोय का? 1 BHK 2 BHK देत आहेत का, 1 BHK ला 1 BHK देत आहेत? नाही, कसं आहे माहितीये का, कोणाला किती देत आहेत याच्यापेक्षा सरकारने तुम्हाला त्या अटीनुसार काय द्यायला सांगितलंय त्याचं महत्वाचं काम आहे. बघा, सरकारने काय सांगितलंय की तुमचा 1 BHK आहे, तो किती ह्याचा स्क्वेअर फूटचा आहे, तर तुम्हाला समजा तो त्याच्यामध्ये आता ते 2चा FSI देणार, 3चा FSI देणार, आणि काही हे चुकीच्या पद्धतीने सांगतायत. काही राजकीय व्यक्तीकडून तुम्हाला 8चा FSI देतो, 10चा FSI देतो. जो काय तुम्ही काही खिशातून देणार आहात का? बरं, त्याच्यामुळे पुन्हा जो ताण येणार आहे असलेल्या व्यवस्थेवरती, म्हणजे वॉटर गटर मीटर, ह्या ज्या मुख्य सुविधा आहेत त्याच्यावरती जो ताण येणार आहे त्याचा तुम्ही विचार केलात का? बरं, त्यासाठी असलेली झाडं जी त्या विभागामध्ये, इमारतीच्या ह्याच्यामध्ये लावलेली आहे, ती बेसुमार कत्तल चाललेली आहे आणि त्यांना विचारायला जायला महानगरपालिका सुद्धा घाबरतीये. आता तशीच एक केस आहे की 27 झाडं तोडली आहेत आणि तेवढी झाडं तोडून 20 ते 25 वर्षापूर्वीची फक्त रिडेव्हलपमेंटला कमिटीने सांगितलं जातंय म्हणून आणि हे केलेलं आहे. हा नंतर प्रामुख्याने हा मुद्दा समोर येईलच, कारण हा नवी मुंबईच्या
रिडेव्हलपमेंट मधला किंवा हे जे खोटं काम चालू आहे त्याच्यामधला हा इतके मोठे गहन गंभीर प्रश्न आहेत. तर हे प्रश्न कुठेतरी उचलण्याची, प्रश्न कुठेतरी गांभीर्याने मांडण्याची गरज निर्माण झालेली आहे. जर तुम्ही कशात काही नसताना जर एवढ्या मोठ्या गोष्टी करू शकता, म्हणजे हंगामी कमिटी करू शकते, तर मग राहिलंच कुठे काय. बरं, आता दुसरा मुद्दा असा घ्या की जिथे कमिटी व्यवस्थित आहे, समजा हंगामी कमिटी नाहीये, निवडून आलेली कमिटी आहे, त्यांचं सुद्धा हा पुन्हा 51% जो हा राबवला जातोय मुद्दा, तोच इतक्या चुकीच्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं ना, 100 पैकी 60-70 लोक जमवायचे, त्याच्यातले 51% तो प्रस्ताव पास करतायत आणि मग नंतर पुढे जाऊन त्याला हायकोर्टामध्ये स्थगिती मिळते, जशी आम्हाला मिळाली. सध्या श्री गणेश सोसायटी काय परिस्थिती, कारण आक्रमकतेने तुम्ही खरं नागरिकांना या सोसायटीला न्याय किंवा दिलासा देण्याचा सातत्याने प्रयत्न करतायत, आता परिस्थिती काय, खरोखर पुनर्विकास होतो की नाही तुमच्या सोसायटी काय? पुनर्विकासासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ती जागा म्हणजे ती लीज डीड झालेली असली पाहिजे. लीज डीड होऊन ती सोसायटीचा आणि आमचा हे असलं पाहिजे. तो असा आमचा काही करार झालेला नाहीये. सिडकोने इनफॅक्ट आमच्या सोसायटीला मागेच कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावलेली होती. त्यानंतर धोकादायक आहे इमारत नाही आहेत ऍक्च्युली. ना कसं आहे, आपण मुद्दामून धोकादायक करायचे मग द्यायचे आणि पैसे खायचे अशी असा स्ट्रॅटेजी होती. आणि धोकादायक ठरवल्यानंतर बघा, मी पहिले सुद्धा हेच सांगत होती आणि आता सुद्धा हेच सांगते की एखाद्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट व्हायचं असेल तर ती धोकादायक असण्याची अजिबात गरज नाही. कायद्यात तशी कुठेही तरतूद नाही. ती 30 वर्ष जुनी असली पाहिजे एवढाच, आणि ती सिडकोच्या अधिकारात असली पाहिजे. आता जर तुम्ही हे मुळातच तर ते धोकादायक का ठरवून घेतात, कारण जर ती धोकादायक असेल तर लोकांना घाबरवायला बरं पडतं. मग पॉलिटिकल प्रेशर आणतात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती आणि सांगतात, महानगरपालिका मग नेहमीची येतो मग पावसाळा, मग ते येतात नोटीस घेऊन इथे चिपकवतात, तुमची बिल्डिंग धोकादायक आहे आणि तुम्हाला आता घर खाली करावं लागेल. कारण शेवटी महानगरपालिकेचे कमिशनर साहेब जे असतील, कोणी असतील त्यावेळेला यावेळेला, त्यांना एकच असतं की लोकांचा जीव वाचला पाहिजे. आता ते स्वतः तर काय छडी आतडी घेऊन मारून इथे बघायला आलेले नाहीयेत किंवा इथे काय नक्की झालेलं आहे ते त्यांनी बघितलं नाहीये. पण धोकादायक इमारती ह्या तिकडच्याच महानगरपालिकेच्याच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या सरसकट धोकादायक ठरवल्या जातात. जो प्लॉट त्यांना आवडेल त्या धोकादायक ठरवायच्या आणि काय करायचं तर मागणी केली. आता सोसायटीने मागणी केली आणि म्हणून धोकादायक ठरवलं, असं होतं का कधी? जर प्रायव्हेट सोसायटी असेल तर त्यांचं काम आहे, तुम्ही दर वर्षाला तुमचं रिपेअरिंग, डेंटिंग पेंटिंग सगळं झालं पाहिजे, कलरिंग वगैरे, ते तुम्ही करता का? बिल्डर लॉबीला देण्यासाठी काय पक्षप्रवेश पण झाला, म्हणजे काय तुम्हाला देऊ पक्ष देऊ असं काही किस्सा आहे का? आहे, श्री गणेशचाच आहे ना, तर तुम्ही बघितलेला आहे. आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. फक्त महत्वाचा हा मुद्दा आहे की जे रिडेव्हलपमेंटच्या ह्याच्यासाठी जे केलं जात आहे, इमारती धोकादायक ठरवल्या जातात, म्हणजे काय लोकांना घाबरवून घराबाहेर काढता येतं. जसं वाशीला केलं, त्या धोकादायक तुम्ही चला लवकर बाहेर पडा. कोण नोटीस, पालिका देते की सिडको देते? पालिका देते आणि सिडको नाही देत. इथे पालिकेच्या हातात आहे ना मेळ जोडणी आणि मेळ कापणी. मग पालिका येऊन लोकांना नोटिसा देते आणि महावितरणला अधिकारच नाहीये त्यांनी येऊन कट करण्याचा. पण महावितरणवाले सुद्धा याच्यामध्ये बिल्डर आहेत, महापालिकेचे अधिकारी, सिडकोचे अधिकारी, अशी म्हणून सगळे त्रिकूट निर्माण झाले आणि तुम्हाला घराबाहेर लोटायचा प्रकार चालू आहेत. हा, तर याच्यावरती कुठेतरी म्हणजे तोडगा निघाला पाहिजे. लोकांना त्यांच्या घरात बसून त्यांची रिडेव्हलपमेंट करता आली पाहिजे. शेवटी घरं ही काय शासनाने त्यांना दिलेली नाही आहेत, भले ती सिडकोने दिलेली असली तरी फुकट नाही दिलेली आहे, त्यांची त्यांनी कष्टाने कमवून पैसे भरलेले आहेत. पण काही सोसायटीतले राजकीय पक्ष त्याच्यामध्ये आहेत, त्या लोकांना खायला प्यायला दारू बिरू द्यायची, मग ते तयार कर, मग त्यांनी सांगायचं यांना द्या, अशी सगळी स्ट्रॅटेजी ठरते इथे. त्या पार्ट्या होत असतात. अचानक तुम्ही बघाल तर संचालक मंडळात जे जे ह्यांच्यामध्ये सामील असतात त्यांची बरीचशी कर्ज मिटलेली असतात, त्यांची म्हणजे उत्पन्नाचं काही साधन नसताना त्यांच्याकडे गाड्या वगैरे येत असतात. आता हे लोकांना समजत नाही असं नाहीये, पण एक सामान्य माणूस काय विचार करतो नेहमी की मला एवी तेवी घर घ्यायचंच आहे, रिडेव्हलपमेंट झालं तर आपल्याला चांगल्या ह्याच्यामध्ये मोठं घर मिळेल. सामान्य माणसाची हीच अपेक्षा असते. आणि मग माणूस काय विचार करतो की हा ठीक आहे, आपल्या स्वप्नातलं घर जर या माध्यमातून हे करणार मिळणार असेल तर आपण करून घेऊ. पण ते त्या माध्यमातूनच नाही, कसल्याच माध्यमातून तुमची फसवणूक होणार आहे आणि तुम्हाला मिळणार नाहीये, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नसते. ओके. सध्या नवी मुंबईचे अनेक तुमच्या वार्डमध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये उधळपट्टी सध्या सुरू झालेली आहे, नेमकी काय उधळपट्टी आहे?
म्हणजे उधळपट्टी म्हणजे महानगरपालिकेचा अंकुश नाहीये की महानगरपालिकेचेच अधिकारी हे सगळं करतायत हे अद्याप कळलेलं नाहीये. कारण नसताना चौक सुशोभीकरण, मी आता ह्याची मागे एक तक्रार केलेली होती. चौक सुशोभीकरणच्या नावाखाली 4 फक्त चौक घेतले होते आणि त्याचं टेंडर काढलेलं आहे 4,75,76 लाखाचं. चौक सुशोभीकरणाला एवढे कशाला पैसे लागतात हो? दुसऱ्या इकडे तुम्ही ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या कॉर्नरला तुम्ही बघाल तो एक घोड्याचा पुतळा उभारलेला आहे. मी तर अगदी बिनदिक्कतपणे म्हणते की ते त्यावेळेला ते काढलेलं होतं, जवळपास 1 का 1.25 कोटीचं काम होतं. 1.25 कोटीचा घोडा लावला. काय केलंय तुम्ही? बरं, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू असं पण नाहीये. तुम्ही आणताय तिकडे जी महत्वाची कामं पावसाळ्यापूर्वी व्हायला पाहिजेत ती कामं केली जात नाहीयेत. एक काम आम्ही स्थगित केलेलं आहे सेक्टर 42 येथे गार्डन मध्ये, महात्मा फुले उद्यानामध्ये. तिकडे तर सरळ 2 मजली टॉयलेट बाथरूम बांधण्याचं तिथे काम सुरू झालं होतं. इतकं विचित्र. गरज नाहीये. काही आजूबाजूच्या सोसायट्यांनी ज्या वेळेला सगळ्यांनी निषेध नोंदवला आणि तिकडे आंदोलन केलं त्यावेळेला माननीय आयुक्त साहेबांनी ते काम बंद करण्याचे आदेश दिले आणि आज तिथे खड्डे मारून तिथे हे केलेले आहेत, म्हणजे मोकळे पडलेले आहेत. अशाच पद्धतीने फुटपाथची कामं, गटारांची कामं, काहीच गरज नव्हती. तरी पण इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे मी आज इथे अधिकृतपणे किमान ना अजून जर व्यवस्थित जर हिशोब केला तर ते जास्तच जाईल, पण 7.5 ते 8 कोटीची उधळपट्टीची कामं चालू आहेत आणि महानगरपालिका आम्ही भरलेल्या टॅक्स मधून ते पैसे ह्या कॉन्ट्रॅक्टरना आणि ठेकेदारांसाठी खास ही उधळपट्टी ही 7-8 कोटी एका प्रभागामध्ये, माझ्या एकटीच्या प्रभाग क्रमांक 98 मध्ये हे मी अधिकृतपणे सांगू शकते. आणि बाकीच्या प्रभागांमध्ये तर तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आहे ना 7 कोटी पकडा. 111 प्रभाग सध्या आहेत किंवा त्यांची अधिकाऱ्यांची युती झाली दिसते उधळपट्टी. हा 100% ते त्यांचे पर्सेंटेज पण ठरलेले असतात. आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही, पण आमच्या प्रभागामध्ये, माझ्या प्रभागामध्ये गरज नसताना अशा 1 रुपयाची नासधूस होऊ नये यासाठी मी आक्रमक राहीन. माझ्या लोकांना जी गरज आहे ती गरज तुम्ही पूर्ण करून देण्याची मी मागणी करते. मी एक गोष्ट मागितली होती, ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या समोर पोलीस बीट चौकीची. ती अद्याप 8 वर्ष झाली. 8 वर्ष हजारो लोकांच्या सहीच्या निवेदनाने केलेलं आहे. 8 वर्षात अजून त्याला न्याय मिळालेला नाही. ड्रग्सचा मुद्दाही तुम्ही घेतला होता 2 वर्षापूर्वी. आणि 2 वर्षापासून आतापर्यंत तुम्ही बघितलं हे सगळं किती मोठ्या प्रमाणात कारवाया चालू आहेत. मग आणि मुलांना इकडे एक शाळेची मागणी केली होती, ती आता इथे सेक्टर 38 मध्ये झालेली तुम्हाला दिसते, पण ती शाळा अजून बंद आहे. ती शाळेची मागणी मी केली. बरं, इकडून तिकडे जाण्यासाठी एक पादचारी पुलाची मी मागणी केलेली आहे, तो अजून बंद आहे. ते अजून, म्हणजे जी गरज आहे ते अजून झालेलं दिसत नाही. हे मात्र उगाच 5-5, 10-10 कोटीची उधळपट्टीची कामं जी आहेत त्याची पब्लिकला खरोखर गरज नाहीये, ते तुम्ही करताय. एक पोलीस बीट चौकी झाली तर तिकडे 2 पोलीस बसतील, जे चेन स्नॅचिंग म्हणा, ऍक्सिडेंट म्हणा, बघितलं तुम्ही किती गंभीर ऍक्सिडेंट होतात, त्या सगळ्या ऍक्सिडेंट वरती तो आळा बसेल. पोलिसांचं नजर असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक कायद्याच्या कक्षेत येतील. हे झालं पाहिजे. या होत्या मंगला घरात तुम्ही खास आमच्याशी बातचीत केली नवी मुंबईच्या प्रश्नांसंदर्भामध्ये. यांनी सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनावर आणि सिडकोवर आणि काही बिल्डर लॉबीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. पुनर्विकास करत असताना नवी मुंबईकरांनी सावधगिरी बाळगायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. धन्यवाद तुम्ही आमच्याशी खास बातचीत केल्याबद्दल. धन्यवाद.